नमस्कार. स्टॉकपोर्टच्या नवीन एका भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत लाईन चार्ट आणि OHLC चार्ट. त्यापैकी जास्त आपला फोकस असणार आहे OHLC चार्टवर. तर OHLC चार्ट नक्की असतो कसा आणि तो नक्की वापरायचा कसा हे आपण थोडंसं आज बघणार आहोत. तर चला तर सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक लाईन चार्ट आपण समजा आधी बघितला असेल तर नक्की कसा असतो. तर लाईन चार्ट तुम्ही आम्ही सगळ्यांनी शाळा कॉलेजांमध्ये वापरलेला आहे. तर लाईन चार्ट म्हणजे मुख्यतः आपल्याला दाखवतो तो म्हणजे एक टाईम हा एक्स ॲक्सिसवर आणि किंमत वाय ॲक्सिसवर घेतली जाते. तर तुम्ही नेमकं बघाल तर आपण समजा ही लाईन ड्रॉ केली तर एक्स ॲक्सिसवर असतो हा टाईम आणि वाय ॲक्सिसवर असते ती किंमत. प्रत्येक दिवसाचं क्लोजिंग किंमत घेऊन आपण प्रत्येक ठिकाणी एक डॉट तयार करतो आणि नंतर ते सगळे डॉट जोडले तर आपल्याला जो मिळतो तो लाईन चार्ट. आता ह्याच्यात एक प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यात फक्त लाईन चार्टच्या ह्याच्यात किंमत क्लोजिंग किंमत दाखवत असल्यामुळे त्या दिवशी पर्टिक्युलर दिवशी नक्की काय झालं होतं हे कळत नाही. त्यामुळे त्याचं हे सगळं ड्रॉबॅक काढण्यासाठी आपल्याकडे OHLC चार्ट डेव्हलप केला गेला, ज्याच्यामध्ये आपल्याला OHLC या नावातच दडलेला आहे ओपन, हाय, लो आणि क्लोज. ह्या चारही गोष्टी त्या चार्टमध्ये दाखवण्याची पद्धत सुरू झाली आणि तो समजा आपल्याला प्लॉट करायचा झाला तर कसा असतो ते आपण बघूया. तर आता ह्याच्यातच आपल्याला बघायचं असेल तर आजच्या दिवशी समजा मार्केट असं काहीतरी बिहेव झालं होतं, म्हणजे असं काहीतरी वर खाली झालं होतं. ते कसं ते आपण बघूया. समजा मार्केट असं चालू होऊन वर गेलं आणि नंतर खाली आलं आणि परत इथे बंद झालं. तर असं समजा मला एका लाईनीत असं रिप्रेझेंट करायचं असेल तर मी कसं करेन. तर ह्याला मी इथून फक्त एक डॉट्स पुढे काढून घेतो आणि हे डॉट्स पुढे करून घेतल्यानंतर हा आपला होता ओपन, हा आपला होता हाय, हा होता आपला लो आणि हा होता आपला क्लोज. आता हे सगळं गोष्टी मी इकडे पुढे काढून घेतल्यानंतर OHLC चार्टमध्ये मी एक समजा उभी लाईन काढली तर हा झाला आपला हाय, हा झाला आपला लो. इकडे ओपन होता त्यामुळे आपण ओपन दाखवणार आहोत असा, हा ओ ओपन आणि हा क्लोज. ओपन वर झालाय आणि क्लोज खाली झालाय म्हणून आपण हे लाल रंगात दाखवणार. तर आपल्याला अख्ख्या मार्केटचं बिहेवियर एका लाईनीमध्ये काढायचं असेल तर OHLC चार्टच्या मदतीने आपण काढू शकतो. OHLC लाईनचा हा OHLC चार्टचा हा एक फायदा आहे की ज्याच्यात आपल्याला चारही गोष्टी दाखवता येतात ज्या लाईन चार्टमध्ये दाखवता येत नव्हत्या. त्याला बारग्राफ असंही म्हटलं जातं. बारग्राफ असंही म्हटलं जातं. आता समजा एखाद्या दिवशी मार्केट खालून वर गेलं असेल तर त्याची आकृती फक्त उलटी येईल. ती कशी ते आपण बघूया. समजा मार्केट इथे ओपन झालंय, थोडंसं खाली गेलंय, एवढं वगैरे वर गेलंय आणि नंतर खाली आलं आणि इथे बंद झालं. तर हेच समजा मी रिप्रेझेंट करायचं झालं तर मला इथून आता हे मॅन्युअली करायची गरज नाही, फक्त आत कसं होतं ह्याचा हा सांगायचा प्रयत्न आहे. सो हे समजा मी केल्यानंतर ओपन, सॉरी, हाय आणि लो हे दोन्ही मी जोडणार आहे. त्यामुळे हा झाला हाय, हा झाला लो, त्याच्यानंतर हा झाला ओपन आणि हा झाला क्लोज. त्यामुळे आता मार्केट खालून वर म्हणजे खाली ओपन होऊन वर गेलेलं आहे. त्यामुळे आपण हा जो रंग दाखवला तो हिरव्या रंगात दाखवला. त्यामुळे आपल्याला चार्ट्समध्ये बघायला गेलं तर आपल्याला हिरव्या आणि लाल रंगाच्या दोन्ही रंगाच्या काडी किंवा काड्या दिसतात. त्यामुळे ह्याला आपण OHLC चार्ट असंही म्हणतो. त्यामुळे आता ह्याच्यात समजा काडी उंच असेल तर आपण म्हणू शकतो की त्या दिवशी मार्केट भरपूर वर खाली झालं. हेच जर गाडी एवढीशी असेल अशी लहान असेल तर आपण म्हणू शकतो की त्या दिवशी मार्केट फार कमी वर खाली झालं. म्हणजे या दिवशी मार्केट जास्त वोलाटाईल होतं
आणि या दिवशी मार्केट कमी व्होलाटाईल होतं. सो हा त्याचा फायदा आहे OHLC चार्टचा, की मार्केट नक्की किती वर खाली झालं आहे हे थोडंसं आपल्याला कळू शकतं. ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपण जर गेलो तर आपल्याला OHLC चार्ट अशा प्रकारे दिसतो. सो हा जो दिसतो तो लाईन चार्ट आहे, ज्याच्यात आपल्याला फक्त टाईम आणि प्राईस हे दिसतंय. ते जर मी बदललं तर मला OHLC चार्ट दिसेल. OHLC चार्टला इथे बार ग्राफ असंही म्हणतात, त्यामुळे बार्स असं सिलेक्ट केलं तर साधारण मला अशा गोष्टी दिसू शकतील ट्रेडिंग व्ह्यूच्या ह्याच्यात. सो ह्याच्यात आपल्याला कमी उंचीचे आणि जास्त उंचीचे दोन्ही प्रकारच्या काड्या दिसत आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला कळू शकतं की नक्की मार्केट त्या दिवशी वर गेलं होतं का खाली गेलं होतं आणि किती वर खाली गेलं होतं, किती प्रमाणात गेलं होतं, जे लाईन चार्टमध्ये आपल्याला कळत नाही. हे इथे जास्त अधिक चांगल्या प्रकारे दाखवलेलं आहे. तर अर्थातच आपल्याला थोडीशी आता आयडिया आली असेल की आपल्या लाईन चार्ट आणि बार ग्राफ हे थोडेसे कसे दिसतात. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा स्टॉकपोर्ट मराठीला. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह.